झी 24 तास एक पाऊल पुढे। अगदी सुरुवातीला जाऊया डेली सोपच्या विश्वात। झी आपलं अवॉर्ड सोहळा नुकताच पार पडला। या सोहळ्यात बाजी मारली ती उंच माझा झोका या मालिकेनं। सर्वोत्कृष्ट मालिका, सर्वोत्कृष्ट कुटुंबाचा अवॉर्ड या मालिकेला मिळाला। त्याच निमित्तानं रानडे कुटुंबाशी केलेली खास बातचीत। माझ्याकडून तुमच्या सोबतीने जे काही करता येईल ते केल्याशिवाय मी राहणार नाही। त्याच्या कृतार्थ डोळ्यात खरेच झुले उंच माझा झोका। रमाबाई, तुमच्या या बोलण्याने आम्ही खूपच खुश झालो आहोत। आम्हाला किती आनंद झाला आहे हे आम्ही नाही सांगू शकत। सर्वोत्कृष्ट कुटुंब असो, सर्वोत्कृष्ट मालिका असो, जोडी असो, सहाय्यक अभिनेता अभिनेत्री असो, सगळे पुरस्कार जिंकले त्या टीमनं। ही टीम आहे उंच माझा झोकाची आणि तेव्हा हे सगळं श्रेय या सगळ्यांचंच आहे, या संपूर्ण टीमचं आहे। आणि सगळ्यात आधी म्हणजे जिचा उल्लेख करावा असं वाटतो ते म्हणजे ह्या छोटीचं आहे। काय सांगशील एकूणच, कारण आता स्पृहा दीदी आलेली आहे, तर हा पूर्ण अनुभव, हा संपूर्ण तुझा प्रवास कसा? आम्हाला खूप मजा आली। आम्हाला बेस्ट मालिका याचं प्राइज मिळालं, आम्हाला कुटुंबाचं प्राइज मिळालं आणि हे बघून खूप आनंद झाला। कारण जरी ताई सासूबाई किंवा सुभद्रा काकू चिडक्या असल्या, थोड्या विलनिश असल्या, तरी त्या खऱ्या खूप प्रेमळ आहेत आणि त्या सिरियल मध्ये सुद्धा माझ्यावर खूप प्रेम करतात। सर्वोत्कृष्ट जोडीचा पुरस्कार तुम्हा दोघांना मिळाला आहे, काय सांगा? जोडी काही नाही, खूप मस्त वाटतंय कारण रमा आणि माधवच्या जोडीला बक्षीस मिळणं हे आम्हाला एक प्रकारे त्यांना आम्ही आदरांजली देतोय असं आहे। दुसरी गोष्ट, विक्रम सहकलाकार म्हणून खूप मस्त आहे आणि त्याच्यामुळे आमचे सीन्स तो फार समजून उमजून करतो, मला सांभाळून घेत आणि तो सांगेल यानंतर। खूप छान वाटतंय आणि काय छान वाटतं। या टीमची लीडर म्हणून तुम्ही कसं? लीडर म्हणजे फार मोठा शब्द वापरलाय तुम्ही। मी लीडर नाहीये, मी या टीमचा एक भाग आहे आणि खूप बरं वाटतंय मला। झी मराठीचे पुन्हा एकदा आभार मानावेसे वाटत आहेत की त्यांनी इतकं महत्त्वाचं प्रोजेक्ट करण्याची आम्हाला संधी दिली आणि तो विश्वास दाखवला की तुम्ही हे प्रोजेक्ट करू शकता। आणि त्यानिमित्ताने इतकी छान छान माणसं आम्हाला सगळी मिळाली। आमच्या संवाद लेखिका अरुणाताई, आमचे दिग्दर्शक गणेश रासने, कॅमेरामन अशोक पवार, आमचे एडिटर रुपेश पाटोळे यांनी इतकं उत्तम काम केलं की त्यामुळे आमचं सगळं काम सोपं झालं। आम्ही फक्त स्क्रीनवर दिसतो तुम्हा सगळ्यांना, पण तरीसुद्धा आमच्या पाठी जी खरी स्ट्रेंथ आहे ती खरी ही लोकं आहेत। आणि त्याचबरोबर माझं हे सगळं कुटुंब, हे सगळं रानडे कुटुंब खरोखर मनापासून या मालिकेवर, या कुटुंबावर आणि त्या सगळ्या काळावर सगळे प्रेम करणारी माणसं आम्हाला मिळाली आणि म्हणून कदाचित ते सगळं टीमवर्क कदाचित लोकांपर्यंत पोहोचलं आमचं। कारण खरोखर प्रेम करणारी लोकं आहेत सगळ्या या सिरियलवरती आणि म्हणून ते बक्षीस आम्हाला मिळालं। तर मला सगळ्या प्रेक्षकांचे आभार मानायचे आहेत की त्यांनी इतके भरभरून आत्तापर्यंत आम्हाला साथ दिली, प्रेम दिलं आणि आमची मालिका सर्वोत्कृष्ट मालिका म्हणून निवडून आणली। धन्यवाद। यांनी जर मला आता त्यांच्या मिठीत घेतले तर हे धरणी माते या क्षणी मला तुझ्या उदरात घे। रमाबाई, मग अशा या सुदीनी अभ्यास विसरून कसे चाले? वीरेंद्र प्रधान यांनी आतापर्यंत जे श्रम घेतले, किमान 10-12 सिरियल्स त्यांनी आतापर्यंत दिग्दर्शनही केलेलं आहे। आज खरे त्यांच्या श्रमाचे चीज झाले असे म्हणायला हवे। अग्रगत्यं वसानां दुर्वांकुरां समर्पयामि। आगच्छ देव देवेश तेजोराशे जगत्पते मया ग्रामण मया पूजा ग्रहण परमेश्वर। काकू, सुभद्रा काकू, म्हणजे तुमच्या मनात बरंच काही चालत असेल या क्षणात, काय सांगावं वाटतं? खरंच खूप आनंद झालाय की ऑलमोस्ट सगळी बक्षिसं आम्हाला मिळाली आहेत आणि मला ताई काकूला पण मिळायला हवं होतं बक्षीस, कारण ही माझी जोडीदारी नाही, तर आमच्या भांडणाला काही मजा नाही। त्यामुळे
आणि सुभद्रा काकूला मिळालंय म्हणजेच याचा अर्थ मला मिळालेला आहे, कारण मी आरे म्हटल्यावर ती कार्य करूच शकत नाही. त्यामुळे माझ्या आरेला तेवढंच महत्व आहे आणि विभागून आहे, अलिखित आहे खरंच आहे. आणि सगळ्यात जास्त मला थँक्स खरंच सगळ्या टीमला म्हणायचं आहे की एकतर झी मराठी, दुसरी गोष्ट म्हणजे वीरेंद्र प्रधान आणि सगळे टेक्निशियन्स, गणेश सर आणि आमचा मिथून म्हणजे अशोक पवार, त्याला आम्ही लाडाने मिथून म्हणतो. तुम्ही एकदा त्याला बघा म्हणजे तुम्हाला कळेल. आणि ह्यांच्याशिवाय खरंच काही शक्य नव्हतं, कारण जर टेक्निशियन्स सकाळपासून ते रात्रीपर्यंत जर ते काम करत नसतील तर आमच्या गेटअपला, आमच्या कुठल्याच गोष्टीला अर्थ नाहीये. त्यामुळे जवळजवळ आम्ही फक्त स्टेजवर जाऊन हे अवॉर्ड घेतो, पण खरं तर आमच्या सगळ्यांच्या मागे 2-2 टेक्निशियन्स आहेत. आणि आणखीन एक गोष्ट म्हणजे आम्हाला उत्कृष्ट म्हणजे रानडे कुटुंबासाठी जे बक्षीस मिळालं. तुम्हाला जे पडद्यावरती कुटुंब दिसतं, सेटवरती तसंच ते कुटुंब आहे, त्यामुळेच हे अवॉर्ड मिळालंय. खरेच रमाबाई, तुमच्या या बोलण्याने आम्ही खूपच खुश झालो आहोत. आम्हाला किती आनंद झाला आहे हे आम्ही नाही सांगू शकत. खरेच शीर्षक गीताचाही पुरस्कार तुमच्याच मालिकेला मिळाला, तेव्हा एक गाणं होऊन जाऊ देत ना जाता जाता. झी 24 तास, एक पाऊल पुढे.